पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं केंद्र, IT हब आणि आंदोलनाचं शहर. पण आता याच पुण्यात अचानक 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मोर्चे बंद, सभा बंद, आंदोलनं बंद आणि प्रशासनाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांना वाहनांचा वापर कमी करण्याचे कठोर आदेश. हे सगळं अचानक का घडलं? पुण्यात खरंच काही मोठं संकट उभं राहतंय का? इंधन दरवाढीमुळे सरकार आणि प्रशासन दबावाखाली आलंय का? की या निर्णयामागे आणखी काही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कारणं दडलेली आहेत? आणि सर्वात मोठा प्रश्न, या निर्णयाचा सामान्य पुणेकरांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सुरुवातीपासून आत्तापर्यंत सखोल तपास करणार आहोत. या निर्णयामागचं खरं कारण काय आहे? प्रशासनाला एवढा कठोर निर्णय का घ्यावा लागला? पुढच्या काही दिवसात पुण्यात काय घडू शकतं? आणि या निर्णयाचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर काय परिणाम होऊ शकतो? हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. 26 मे 2026 रात्रीची वेळ आणि अचानक पुणे महानगरपालिकेकडून एक आदेश जारी होतो. पुढील 14 दिवस शहरात जमावबंदी लागू राहणार. सार्वजनिक सभा, मोर्चे, निदर्शनं, आंदोलन यावर निर्बंध असणार. सुरुवातीला अनेकांना वाटलं की कदाचित कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, काही मोठा सुरक्षा धोका असेल किंवा शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असेल. पण जसजशी माहिती बाहेर येऊ लागली तसं चित्र वेगळंच दिसायला लागलं. प्रशासनाने या निर्णयाचं प्रमुख कारण सांगितलं, इंधन बचत. हो, वाढता पेट्रोल, डिझेल दरांमुळे महानगरपालिकेवर पडणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. पण सामान्य नागरिकांना प्रश्न पडला, इंधन बचतीसाठी आंदोलनावर बंदी करा, अधिकारी कर्मचाऱ्यांना कारपुलिंगचे आदेश का? आणि अचानक सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्याची गरज का निर्माण झाली? खरं तर या निर्णयामागे फक्त एक कारण नाही, तर अनेक कारणांचे एकत्रित परिणाम आहे. त्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे जागतिक स्तरावर निर्माण झालेलं पेट्रोलियम संकट. गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियात तणाव वाढत चाललाय. इराण, इस्रायल, सौदी अरेबिया आणि इतर देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सतत वाढत आहेत. भारत हा मोठ्या प्रमाणावर तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महागले की त्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होतो. गेल्या काही दिवसात देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात सलग वाढ झाली. सामान्य नागरिक आधीच महागाईने त्रस्त असताना इंधन दरवाढीमुळे सरकारवर आणि स्थानिक प्रशासनावर दबाव वाढू लागला. पुणे महानगरपालिकेचे बजेट पाहिलं तर त्यात मोठा हिस्सा वाहनांच्या इंधनावर खर्च होतो. शहरातील कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, रस्ते विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन सेवा, अधिकारी दौरे या सगळ्यासाठी महापालिकेकडे शेकडो वाहनं आहेत. प्रत्येक वाहनासाठी इंधन, देखभाल, चालक यावर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. इंधनाचे दर वाढल्यानंतर हा खर्च आणखी वाढला. प्रशासनाच्या अंतर्गत अहवालानुसार अनेक विभागांमध्ये वाहनांचा अनावश्यक वापर होत असल्याचं समोर आलं. काही अधिकारी छोट्या कामासाठी वेगवेगळी वाहनं वापरत होते. अनेक वेळा एका ठिकाणी जाण्यासाठी 3-4 गाड्या वापरल्या जात होत्या. त्यामुळे प्रशासनाने खर्च नियंत्रणासाठी कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता नायर यांनी विभाग प्रमुखांना दिलेल्या आदेशात स्पष्ट सांगितले की महापालिकेची वाहनं फक्त अत्यावश्यक कामासाठीच वापरली जातील. वाहतुकीचा वापर कमी करावा. मंत्रालय, न्यायालय किंवा इतर सरकारी कार्यालयात जाण्यासाठी रेल्वे, मेट्रो, ST बस किंवा सार्वजनिक बसचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. आठवड्यातून 1 दिवस सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणं अनिवार्य करण्यात आलं. कारपुलिंगला प्रोत्साहन देण्यात आलं. बैठका ऑनलाईन घेण्याचे आदेश देण्यात आले. म्हणजे प्रशासन आता डिजिटल आणि कमी खर्चिक पद्धतीकडे वळण्याचा प्रयत्न करत आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, इंधन बचतीचा आणि जमावबंदीचा संबंध काय? याचं उत्तर मिळतं पुण्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीकडे पाहिल्यावर. गेल्या काही आठवड्यांपासून पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात देशभरात नाराजी वाढत होती. विविध संघटना आंदोलनाची तयारी करत होत्या. पुण्यासारख्या शहरात आंदोलनं मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता होती. त्याच काळात काही धार्मिक कार्यक्रम आणि सणही जवळ येत होते. प्रशासनाला भीती होती की मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विशेषतः सोशल मीडियावर अफवा आणि भडक संदेश वेगाने पसरत असल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जमावबंदी लागू केली. इतिहास पाहिला तर भारतात अशा प्रकारचे निर्णय नवे नाहीत. जेव्हा जेव्हा मोठं आर्थिक संकट, इंधन संकट किंवा सामाजिक असंतोष निर्माण झाला तेव्हा प्रशासनाने जमावबंदी किंवा निर्बंधाचा वापर केला आहे.
1970च्या दशकात तेल संकटामुळे जगभरातील अनेक देशांनी इंधन बचतीसाठी कठोर नियम लागू केले होते. काही देशांमध्ये रविवारच्या दिवशी खाजगी वाहनं बंद ठेवली जात होती. काही ठिकाणी कार्यालयीन वेळा बदलल्या गेल्या. आता पुण्यात घेतलेला निर्णय त्या प्रकारच्या आधुनिक उपाययोजनांसारखाच दिसतो. या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे. आंदोलनं आणि सभा बंद झाल्यामुळे विविध सामाजिक, राजकीय आणि कामगार संघटनांच्या हालचालीवर परिणाम होईल. अनेक आंदोलने पुढे ढकलावी लागतील. विद्यार्थी संघटना, कर्मचारी संघटना आणि राजकीय पक्ष प्रशासनावर टीका करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा नागरिकांचा अधिकार आहे. जर प्रशासनाने इंधन बचतीच्या नावाखाली आंदोलनावर निर्बंध घातले तर भविष्यात कोणत्याही कारणासाठी अशाच प्रकारे आवाज दाबला जाऊ शकतो. दुसरीकडे प्रशासनाचं म्हणणं आहे की हा निर्णय तात्पुरता आहे आणि तो फक्त परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घेतला आहे. प्रशासनाचा दावा आहे की जर इंधनाचा वापर कमी केला नाही तर महापालिकेवर आर्थिक ताण आणखी वाढेल. आधीच अनेक महानगरपालिका आर्थिक अडचणीत आहेत. पगार, विकास काम, आरोग्य सेवा, पाणी पुरवठा यासाठी निधी कमी पडतो. अशा परिस्थितीत इंधनावर होणारा वाढता खर्च नियंत्रित करणं आवश्यक झालं आहे. या निर्णयाचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे सार्वजनिक वाहतुकीवर वाढणारा ताण. अधिकारी आणि कर्मचारी जर मोठ्या प्रमाणावर बस, रेल्वे आणि मेट्रोचा वापर करू लागले तर गर्दी वाढू शकते. पुण्यात आधीच वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतुकीच्या मर्यादा हा मोठा प्रश्न आहे. मेट्रो अजून पूर्णपणे सर्व भागांपर्यंत पोहोचलेली नाही. PMPML बस सेवांबद्दल अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे प्रशासनाने सार्वजनिक वाहतूकीचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का हा मोठा प्रश्न आहे. कारपुलिंगला प्रोत्साहन देण्यामागेही एक मोठं आर्थिक गणित आहे. जर एकाच वाहनात 4 अधिकारी प्रवास करतील तर इंधन खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो. पण भारतीय कार्यालयीन संस्कृतीत हा बदल स्वीकारणं सोपं नाही. अनेक अधिकारी स्वतंत्र वाहन वापरण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे हा निर्णय प्रत्यक्षात किती प्रभावी ठरेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या निर्णयाचा राजकीय परिणामही मोठा होऊ शकतो. विरोधी पक्ष प्रशासनावर टीका करत आहेत की सरकार महागाई नियंत्रित करण्यात अपयशी ठरली आणि आता त्याचा भार सामान्य लोकांवर टाकला जातो. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे आधीच लोक त्रस्त आहेत. वाहतूक खर्च वाढलाय. भाजीपाला, दूध, अन्नधान्य यांचे दर वाढवण्याची शक्यता आहे. अशा वेळी आंदोलनावर बंदी घालणं म्हणजे लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी करत आहेत. सोशल मीडियावर या निर्णयावरूनही मोठी चर्चा सुरू झाली. काहींनी प्रशासनाचं समर्थन केलं. त्यांचं म्हणणं आहे की जर आजपासून इंधन बचतीचे उपाय केले नाही तर भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. जगभरात ऊर्जा संकट वाढत आहे. पर्यावरणीय समस्या, युद्धस्थिती आणि आर्थिक मंदी यामुळे भविष्यात इंधन अधिक महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं आणि अनावश्यक वाहन वापर कमी करणं ही काळाची गरज आहे. पण दुसऱ्या बाजूला अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले की मग हे नियम फक्त सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीच का? मोठ्या राजकीय सभा, VIP ताफे, निवडणूक प्रचारासाठी होणारा प्रचंड खर्च यावर नियंत्रण का नाही? सामान्य नागरिकांना नियम आणि मोठ्या लोकांना सूट अशी भावना काही लोकांमध्ये निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे पुण्यातील व्यवसायांवरही परिणाम होऊ शकतो. आंदोलनं, सभा आणि मोर्चांमुळे अनेक छोट्या व्यवसायांना ग्राहक मिळतात. रस्त्यावरचे विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते, बॅनर फ्लेक्स व्यवसाय, साऊंड सिस्टीम सेवा, स्टेज डेकोरेशन व्यवसाय यांच्यावर याचा आर्थिक परिणाम होऊ शकतो. सार्वजनिक कार्यक्रम कमी झाल्याने अनेक लहान व्यावसायिकांचं उत्पन्न घटू शकतं. शैक्षणिक आणि IT क्षेत्रावरही अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. पुणे हे विद्यार्थ्यांचं आणि IT कंपन्यांचं शहर आहे. जर सार्वजनिक वाहतुकीवर ताण वाढला तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना प्रवासात अडचणी येऊ शकतात. आधीच पुण्यात वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न आहे. त्यात वाहन वापर कमी करण्याचे आदेश आल्याने काही लोक खाजगी वाहनं कमी वापरतील. पण सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढवली नाही तर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते. या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट स्पष्ट दिसते. प्रशासन आता कमी खर्च आणि जास्त कार्यक्षमता या मॉडेलकडे वळण्याचा प्रयत्न करत आहे. ऑनलाईन बैठका, कारपुलिंग, सार्वजनिक वाहतूक, इंधन बचत हे फक्त तात्पुरते उपाय नाहीत तर भविष्यातील प्रशासनाची दिशा असू शकते. जर पुण्यात हा प्रयोग यशस्वी झाला तर महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही असे नियम लागू होऊ शकतात. पण जर हा निर्णय अपयशी ठरला, जर नागरिकांमध्ये नाराजी वाढली, जर आंदोलने आणखी तीव्र झाली तर प्रशासनाला मोठ्या विरोधाला सामोरं जाऊ लागू शकतं. कारण लोकशाहीत आंदोलनं हा लोकांचा अधिकार मानला जातो आणि जेव्हा आर्थिक संकट वाढतं तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात. इतिहास सांगतो की महागाई आणि इंधन दरवाढीमुळे अनेक सरकारंना मोठा राजकीय फटका बसलाय.
आता पुढचे काही दिवस पुण्यासाठी निर्णायक असणार आहेत. प्रशासनाचं इंधन बचतीचं मिशन यशस्वी होणार का? लोक सार्वजनिक वाहतूक स्वीकारतील का? कारपुलिंग प्रत्यक्षात होईल का? की हा निर्णय फक्त कागदावरच राहणार? आणि सर्वात महत्त्वाचं, जर पेट्रोल डिझेलचे दर आणखी वाढले तर पुण्यानंतर मुंबई, नागपूर, नाशिक आणि इतर शहरांमध्येही असे निर्बंध लागू होऊ शकतात. कदाचित हा निर्णय फक्त सुरुवात आहे. भविष्यात भारतातील शहरांना ऊर्जा संकट, महागाई आणि वाढत्या खर्चामुळे जीवनशैली बदलावी लागू शकते. लोकांना खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरणं भाग पडू शकतं. कार्यालयीन काम अधिकाधिक ऑनलाईन होऊ शकतं आणि प्रशासन खर्च कमी करण्यासाठी आणखी कठोर नियम लागू करू शकतं. मात्र एक गोष्ट नक्की, पुण्यात लागू झालेली ही जमावबंदी आणि इंधन बचतीची मोहीम आता फक्त स्थानिक मुद्दा राहिलेला नाही, ती देशभर चर्चेचा विषय बनली आहे. कारण हा प्रश्न फक्त पुण्याचा नाही, तर भविष्यात भारतातील प्रत्येक शहराला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. आणि म्हणूनच पुढील काही दिवसात पुण्यात काय घडलं याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रशासनाचा हा निर्णय योग्य आहे का? इंधन बचतीसाठी अशा कठोर उपाययोजना आवश्यक आहेत का? की हा लोकशाही अधिकारांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न आहे? आणि जर अशाच प्रकारचे नियम तुमच्या शहराला लागू झाले तर तुम्ही त्याला समर्थन कराल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आज पुण्यात जे घडतंय ते उद्या संपूर्ण देशात घडू शकतं. धन्यवाद.